नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्शियल फ्रॅक्शन ही व्हिडिओ लेक्चर सिरीज आपली चालू आहे आणि त्याच्यामध्ये या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आज रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन या कॉम्प्लेक्स फ्रॅक्शनचं पार्शियल फ्रॅक्शनमध्ये रिझॉल्युशन कसं करायचं ते या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. सो 3x² + x + 4 डिवायडेड बाय 3 फॅक्टर्स आहेत x - 2, 2x + 1 आणि 3x + 4. आता डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा, कोणत्या टाईपचे फॅक्टर्स आहेत बघा. लिनियर आहेत का क्वाड्रेटिक आहेत बघा. x⁻1 आहे, x⁻1 आहे, x⁻1 आहे. म्हणजे तिन्ही फॅक्टर लिनियर आहेत आणि तिन्ही वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, म्हणजे डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टर्स आहेत. सो त्या पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवावा लागेल. सो पहिला कॉन्स्टंट घ्यायचा डिवायडेड बाय पहिला फॅक्टर x - 2 प्लस b डिवायडेड बाय दुसरा फॅक्टर 2x + 1 प्लस c डिवायडेड बाय तिसरा फॅक्टर 3x + 4. आता याचा LCM काढायचा. इकडची बाजू आहे तशीच 3x² + x + 4 डिवायडेड बाय x - 2, 2x + 1, 3x + 4 इज इक्वल टू एचा डिनॉमिनेटर सोडायचा, राहिलेल्या दोननं एला मल्टिप्लाय करायचं. a × 2x + 1 × 3x + 4 प्लस b × bचा सोडायचा, राहिलेल्या दोननं मल्टिप्लाय x - 2 आणि 3x + 4 प्लस c × cचा सोडायचा, राहिलेल्या दोननं मल्टिप्लाय x - 2 आणि 2x + 1 आणि सगळ्याला होल डिवायडेड बाय तिन्ही फॅक्टर्स x तिन्ही डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 2x + 1, 3x + 4 राईट. आता बघा दोन्ही डिनॉमिनेटर सेम आहेत म्हणजे कॅन्सल होतील, कॅन्सल. आणि इज इक्वल टू काय राहील मग 3x² + x + 4 इज इक्वल टू हे पुढचं सगळं वरचं a × 2x + 1, 3x + 4 प्लस b × x - 2, 3x + 4 प्लस c × x - 2 आणि 2x + 1 इक्वेशन 1. एवढं आपल्याला इक्वेशन मिळाले. आता 3 कॉन्स्टंट आपल्याला फाइंड करायचे आहेत a, b आणि c. पहिल्यांदा a करूया, त्यासाठी b आणि c 0 करावे लागतील. ते 0 कधी होतील? b आणि c मध्ये कॉमन फॅक्टर असेल तो 0 पुट करायचा. x - 2 आणि x - 2 कॉमन आहे. सो x - 2 इथंच लिहितो पुट x - 2 इज इक्वल टू 0. म्हणजेच x इज इक्वल टू काय येणार, हे 2 इकडे आले की +2 होणार. म्हणजे x इज इक्वल टू 2 पुट करायचं. सो एक्सच्या जागेवर 2 पुट करा सगळीकडं आणि x - 2 असेल तिथं 0 पुट करायचं. सो एक्सच्या जागेवर 2, 3 × 2² 4 प्लस इथं एक्सच्या जागेवर 2 प्लस 4 इज इक्वल टू a × 2 × 2 4 प्लस 1, 3 × 2 6 प्लस 4 आणि x - 2 0 आहे म्हणजे हे b × 0 0, 0 × हे 0च होईल. इथं पण x - 2 0 आहे, 0 × c 0, 0 × हे 0, त्यामुळे पुढचं सगळं 0 होतं, त्यामुळे ते काही लिहित नाही. 3 × 4 काय येणार 12 प्लस 2 प्लस 4 इज इक्वल टू a × 4 + 1 5 आणि 6 + 4 10. आता इकडं ॲडिशन किती येते बघा. 12 + 2 14 प्लस 4 18 इज इक्वल टू a × 5 × 10 50. 50 इकडे डिवाइड होईल. a इज इक्वल टू 18 डिवायडेड बाय 50. आता बघा 2 भाग जातोय, कितीनं जातोय भाग बघा, 2 जातोय. 92 18 25 2 50 म्हणजे a इज इक्वल टू आलं 9 डिवायडेड बाय 25. हा आला पहिला कॉन्स्टंट. आता दुसरा कॉन्स्टंट आपल्याला फाइंड करायचा आहे b. त्यासाठी a आणि c 0 करायला लागेल. a आणि c मध्ये कॉमन काय आहे 2x + 1 आणि 2x + 1 म्हणजे पुट 2x + 1 इज इक्वल टू 0. म्हणजेच x इज इक्वल टू काय येईल, हे 1 इकडे गेलं की -1 होईल. इकडे करून दाखवतो मी. 2x + 1 इज इक्वल टू 0 पुट करायचं आहे. सो 2x इज इक्वल टू येईल हे +1 इकडे -1 आणि x इज इक्वल टू येईल हे 2 इकडे डिवाइड होईल -1/2. सो x इज इक्वल टू -1/2 पुट करायचं. आता या दोन व्हॅल्यू इथं पुट करूया. जिथं x असेल तिथं -1/2 आणि जिथं 2x + 1 असेल तिथं 0 पुट करायचं आहे. हे इक्वेशन आहे आपलं 3.
इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे -1/2चा स्क्वेअर, मायनसचा स्क्वेअर प्लस येणार 1चा स्क्वेअर 1 आणि 2चा स्क्वेअर 4 प्लस -1/2 प्लस 4 इज इक्वल टू 2x + 1 0 आहे त्यामुळे ही पूर्ण टर्म 0 होईल. b ची टर्म फक्त राहील b इंटू एक्सच्या जागेवर आहे -1/2 आणि हे -2 इंटू 3 इंटू -1/2 एक्सच्या जागेवर आणि प्लस 4 आहे तसं. 2x + 1 0 आहे त्यामुळे ही पूर्ण टर्म 0 होईल, ती लिहित नाही. ओके, आता 3/4 इथं होईल, हे मायनस साईन इथं पुढे येईल प्लसच्या जागेवर आणि याचा LCM -1/2 आहे तसंच लिहितो आणि प्लस 4 इज इक्वल टू b इंटू याचा LCM आता -1 2 इंटू 2 -4 डिवायडेड बाय सगळ्याला 2 आणि इथं ब्रॅकेटमध्ये हे 3 इंटू -1 -3 होईल डिवायडेड बाय हे 2 आणि प्लस 4. त्याचा LCM परत फाइंड करावा लागेल. आता बघा 3/4 आणि 1/2 याचा आधी करून घेऊया. याचा LCM 2 ने इकडे मल्टिप्लाय 4 ने इकडे मल्टिप्लाय 3 इंटू 2 6 मायनस 4 इंटू 1 4 डिवायडेड बाय सगळ्याला 4 इंटू 2 8 आणि प्लस हे 4 इज इक्वल टू b इंटू आता हे काय राहील -1 -4 -5/2 -5/2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये याचा LCM 2 ने इकडे मल्टिप्लाय करायचं -3 प्लस 8 प्लस 2 इंटू 4 8 आणि डिवायडेड बाय सगळ्याला 2. ओके, पुढची स्टेप अजून करूया. 6 - 4 2 येईल डिवायडेड बाय 8 प्लस 4 इज इक्वल टू b इंटू -5 डिवायडेड बाय 2 आणि या ब्रॅकेटमध्ये -3 प्लस 8 प्लस 5 डिवायडेड बाय 2. आता 2चा भाग जातोय 2 चौक 8 1/4 प्लस 4 इज इक्वल टू b इंटू आता मायनस राहील तसंच 5 इंटू 5 25 डिवायडेड बाय 2 इंटू 2 4. आता बघा ह्याचा LCM 4 ने इकडे मल्टिप्लाय करा 1 प्लस 4 इंटू 4 16 डिवायडेड बाय सगळ्याला 4 इज इक्वल टू b इंटू -25/4. आता 1 प्लस 16 काय येणार 17 डिवायडेड बाय 4 आणि हे 4 इकडं वर मल्टिप्लाय आणि -25 इकडं मल्टिप्लाय इज इक्वल टू राहील b. 4 ला 4 गेलं मायनस साईन वर लिहितो आणि b इज इक्वल टू काय येईल मायनस साईन वर लिहिलं तर -17 डिवायडेड बाय 25 ही आली b ची व्हॅल्यू. आता c फाइंड करायचं आहे, कॉन्स्टंट c. त्यासाठी काय पुट करावं लागते बघूया. पुट x आता c काढायचं असेल तर a आणि b 0 झाले पाहिजेत. a आणि b मध्ये कॉमन काय 3x + 4 आणि 3x + 4 म्हणजे पुट 3x + 4 इज इक्वल टू 0 म्हणजेच x इज इक्वल टू किती येईल 3x + 4 इज इक्वल टू 0 म्हणजे 3x इज इक्वल टू -4 म्हणजेच x इज इक्वल टू -4/3. अशी पण एक मेथड आहे किंवा दुसरी एक मेथड सांगतो. इथं मी दुसरी मेथड वापरतो. दुसरी मेथड सांगतो. काय करायचं x इज इक्वल टू सरळ 0 पुट करून टाकायचं. x इज इक्वल टू 0 आणि एक्सच्या जागेवर 0 टाकायचं आणि a आणि b च्या व्हॅल्यू पुट करायच्या. a ची व्हॅल्यू काय आहे 9/25 9/25 a ची व्हॅल्यू आहे आणि b ची व्हॅल्यू आहे -17/25 -17/25. या मेथडनं मी या व्हिडिओ लेक्चरमध्ये सोडवतो. याच्या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये या मेथडनं सोडवलेलं आहे. ओके, सो x इज इक्वल टू 0 पुट करायचं आहे, a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू पुट करायची आणि c फाइंड करायचं. बघा आता x इज इक्वल टू 0 त्यामुळे हे 0 होईल, हे 0 होईल, फक्त 4 राहील. 4 इज इक्वल टू आता इथं a ची व्हॅल्यू आहे 9/25 आणि इंटू ब्रॅकेटमध्ये हे 0 होईल त्यामुळे इथं फक्त +1 राहील आणि इंटू हे 0 होईल इथं फक्त 4 राहील प्लस b ची व्हॅल्यू प्लस म्हणजे b ची व्हॅल्यू आहे मायनस त्यामुळे प्लसच्या जागेवर येईल -17/25
आणि ब्रॅकेटमध्ये x0 आहे 0 - 2 राहील आणि हे 0 होईल 3 × 0 0 प्लस 4 राहील प्लस आता c × हे x0 आहे 0 - 2 -2 आणि 2 × 0 0 प्लस 1 राहील असं इक्वेशन आलं. आता हे सॉल्व करायचं आपल्याला. सो 4 = 9 / 25 इंटू 1 × 4 काय होणार 4 मायनस हे 17/25 आणि -2 × 4 -8 प्लस हे प्लस इथं c आहे बघा इथलं c हे c आहे आणि परत ब्रॅकेट म्हणजे c × -2 × 1 -2 बघा सिंपल आहे. कॅल्सीमध्ये पण करू शकता तुम्ही हे कॅल्क्युलेशन्स. बघा 4 = 9/25 9 × 4 काय होणार 36 / 25. आता हे मायनस प्लस होणार आणि 17 × 8 किती येते 136 / 25 आणि हे मायनस साईन इथे येणार -2 आणि इंटू हे c. आता बघा हे याचा आधी फाइंड करतो. दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे वरच्यांचे ॲडिशन होईल. 4 = 36 + 136 / 25 - 2c. 36 + 136 किती येते 136 + 36 6 + 6 12 3 + 3 6 7 1 172. सो 4 = 172 / 25 - 2c. आता -2c आहे ते मी इकडे घेतो म्हणजे +2c होईल आणि +4 आहे ते मी तिकडे घेतो म्हणजे मायनस होईल. सो 172/25 - 4. सो हे किती येईल LCM काढायचा 25 × 100 म्हणजे 172 - 100 / खाली 25 राहील आणि हे 2c इकडं आहेच. आता मी जागा नाही खरं म्हणजे इथं सोडवतो मी. बघा प्रॉब्लेम मोठा आहे कॅल्क्युलेशन जास्त आहेत त्यामुळं जास्त जागा या प्रॉब्लेमला गेली. 172 - 100 किती येणार 72. इकडं 2c आहे 2c = 72 राहणार 172 - 100 72 / 25. मग c = काय येणार हे 2 इकडे डिवाइड होणार 72 / 25 इंटू हे 2 म्हणजे 50. सो ही आली c ची व्हॅल्यू. आता या तिन्ही आलेल्या व्हॅल्यू a ची 9/25 b ची -17/25 आणि c ची 72/50 2 भाग जातोय त्याला 36/25 येते म्हणजे c = किती येते 36/25. या तिन्ही व्हॅल्यू 3 कॉन्स्टंटच्या ठिकाणी टाका आणि परत आहे असं इक्वेशन लिहिलं की ते झालं तुमचा आन्सर. सो अशा पद्धतीनं या कॉम्प्लेक्स फ्रॅक्शनचं आपण सिम्पल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन केलं. थँक्यू व्हेरी मच.